कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मतदार याद्यांवरून राजकीय पक्षांचं समाधान होत नाही तोवर निवडणुका घेऊनच दाखवा। निवडणुका शांतपणे पार पाडायच्या असतील तर मतदार यादी स्वच्छ करा, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईमध्ये 1 नोव्हेंबरला विरोधकांचा निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा, तर राऊतांकडून सर्वपक्षीय पत्रकार परिषदेत घोषणा। आयोगाला दणका देण्यासाठी रस्त्यावर उतरणार राऊतांची माहिती। पूर्वी भाऊबंदकी नाटक गाजलं, आता मनोमिलनाच्या नाटकाचं प्रमोशन सुरू आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंना टोला, तर महाविकास आघाडीला पराभव दिसू लागल्यामुळेच हे मोर्चे सुरू। 1 तारखेच्या मोर्चावरून सुद्धा टीका। निवडणुकीच्या मॅच फिक्सिंग विरोधात महाराष्ट्रामध्ये विरोधकांची लढाई, मतदार यादीतले 1 कोटी बोगस मतदार काढून दाखवा। संजय राऊतांचं वक्तव्य, थेट अमित शहांना आव्हान। 1 वर्ष अजून गेलं तरी चालेल, पण याद्या दुरुस्त करा मगच निवडणुका घ्या। राज ठाकरेंची मागणी, तर षडयंत्र ओळखा आणि मतदार याद्यांसाठी कामाला लागा। राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना निर्देश। राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींचा आसाममधील जुना व्हिडिओ दाखवला। निवडणूक आयोगावर मुख्यमंत्री असताना मोदींनी गंभीर आरोप केले होते, तर मोदी जे सांगत होते तेच मीही सांगतोय, राज ठाकरेंचा हल्लाबोल। गुजरातचा वरवंटा महाराष्ट्रावर फिरेल तेव्हा तुम्हालाही वरवंट्याखाली घेतलं जाईल। भाजपवर टीका करताना राज ठाकरेंचा मराठी जनतेला सूचक इशारा। ठाणे मुंबईमध्ये गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार, संजय राऊतांची टीका, तर राजीनामा देऊन सत्तेतनं 1 दिवस बाहेर या, मग सांगतो कोण कोणाला सोडणार नाही। राऊतांचं शिंदेंना आव्हान। येणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये महायुतीचाच भगवा फडकवायचा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार। ठाणे आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल, गुजराती आणि भैया महापौर होऊ देणार नाही। मनसे नेते संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया, तर महापौर जनता ठरवेल। मराठीचा तुम्ही ठेका घेतलाय का, दरेकरांचं प्रत्युत्तर। ठाकरे बंधू सत्तेसाठी एकत्र आलेत, राणा दाम्पत्याची टीका, तर मनापासून एकत्र या, फक्त निवडणुकीसाठी एकत्र येऊ नका। रवी राणांची प्रतिक्रिया। निवडणुकीमध्ये ज्यांचं डिपॉझिट जप्त झालं ते ब्रँड कसे, एकाची इज्जत गेली दुसऱ्याचं डिपॉझिट गेलं। भाजप नेते किरीट सोमय्यांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका, तर ठाकरे ब्रँड लोकांच्या भावनेचा विषय। मनसे नेते गजानन काळेंचं प्रत्युत्तर। महाराष्ट्राच्या मतदार यादीमध्ये 96 लाख खोटे मतदार, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। दरम्यान निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर सत्ताधारी का चिडतात, राज ठाकरेंचा सवाल, तर तुम्ही मत द्या अथवा नका देऊ, मॅच फिक्सिंग आहे, राज ठाकरेंचा गंभीर आरोप। जर तुमच्याकडे पुरावे असतील तर ते कोर्टात सादर करा, राज ठाकरेंच्या आरोपांवर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया, तर मतदार यादीमध्ये घोळ झाल्याचा राज ठाकरेंचा आरोप। राज ठाकरे जे बोलले ते योग्यच बोलले, आमचं म्हणणं बॅलेटवर निवडणुका घ्या, रासपचे नेते महादेव जानकरांचं वक्तव्य। 96 लाख खोटे मतदार आहेत तर त्याचे पुरावे द्या, मंत्री शंभूराज देसाईंचा राज ठाकरेंना सल्ला। राऊतांनी भांडूपच्या वॉर्डातनं लढवून जिंकून दाखवावं, देसाईंचं राऊतांना आव्हान। पहिल्यांदा मतदार याद्या बघितल्या, त्यांना घोळ कसा समजला, सर्व पक्ष विरोधकांच्या शिष्टमंडळावर जयकुमार गोरेंची टीका, तर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काही उपयोग नाही, ठाकरे बंधूंच्या प्रश्नावर जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या भूमिकेत सातत्य नाही, कधी ते मोदींची स्तुती करतात तर कधी लावरे तो व्हिडिओ म्हणत मोदींवर टीका करतात। तुमच्याकडे पुरावे असतील तर कोर्टात जा, संपूर्ण यंत्रणा भ्रष्ट आहे असं म्हणणं कितपत योग्य, मुनगंटीवारांचा राज ठाकरेंवर निशाणा। मतदार यादी संदर्भातील विरोधकांनी केलेले आरोप निवडणूक आयोगानं फेटाळले, मतदारांची नावं, वय, पत्ता यावरून निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। 40 गावात प्रारूप मतदार याद्यांमध्ये दुबार नावं आढळली, ठाकरेंचे माजी नगरसेवक कृष्णेश्वर पाटलांचा आरोप। प्रभागामध्ये 317 नावं दुबार असल्याचाही दावा। माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील, माझ्या विरोधकांना भाजपमध्ये घेऊन भाजप माझ्या अंत्ययात्रेची तयारी करताय। शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांचा भाजपवर निशाणा, तर विरोधात लढलेल्यांना भाजप पक्षात घेत आहे, त्यामुळे किशोर पाटलांचं बोलणं योग्य। गुलाबराव पाटलांचीही यावर प्रतिक्रिया। मंत्रिपद न मिळाल्यामुळे रवी राणांनी खंत व्यक्त केली आहे, मंत्री होणार म्हणून जॅकेट शिवून ठेवले होते, पण आता काय करणार, दिवाळी आणि दसऱ्यालाच हे शिवलेले जॅकेट घालतो, रवी राणांचा मिश्किल टोला। तर 250 दिवस माझी मीडिया ट्रायल झाली, 2दा मरता मरता वाचलो, ज्या घटनेशी संबंध नव्हता त्यावरून मीडिया ट्रायल करण्यात आली, आमदार धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। तर मिळालेल्या मंत्रिपदाचा सुद्धा आनंद घेता आला नाही, घडवून आणलेल्या संकटातनं बाहेर पडणं कठीण, मुंडेंचं वक्तव्य। कोणत्या पक्षात जायचं ते मी ठरवीन, निवडणुकीच्या अनुषंगानं मला फसवायचा प्रयत्न कराल तर सुट्टी देणार नाही, रामराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। तर घाबरटपणा कराल तर आताच घरी बसा, फलटणमधल्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना रामराजेंचं वक्तव्य।
मोदी म्हणतात, गीता, बायबल, कुराणपेक्षा संविधान मोठं आहे. प्रत्येकाच्या घरी संविधान प्रास्ताविक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. फडणवीसांची माहिती. शनिवार वाड्यात नमाज पठण केल्याचा राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींचा आरोप. तर ऐतिहासिक वास्तूमध्ये नमाज पठण खपवून घेणार नाही. तुम्ही हिंदू धर्मात किंवा धर्मांतर करायचं नसेल तर तुमच्या घरी किंवा मशिदीतच नमाज पठण करा. खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक. शनिवार वाड्यातील नमाज पठणाच्या व्हिडिओनंतर पतित पावन संघटना आक्रमक. संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून शनिवार वाड्यामध्ये गोमूत्र शिंपडण्यात आलं. पतित पावन संघटनेच्या कार्यकर्त्यांसह मेधा कुलकर्णींचं सुद्धा शिवबंधन. नमाज पठणानंतर पुण्यातील हिंदू संघटना आक्रमक. शनिवार वाडा परिसरातील मजारवर भगवा झेंडा फडकवला. निषेध व्यक्त करताना पोलिसांशी बाचाबाची. शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करणं अत्यंत अयोग्य बाब. नीलम गोरेंची प्रतिक्रिया. तर कोणी कुठे जाऊन अनागोंदी करत असेल तर त्याचा राग येणं स्वाभाविक. नेत्यांनी स्वतः भूमिका घेणं सरकारवर अविश्वास दाखवण्यासारखं. गोरेंचं वक्तव्य. मेधा कुलकर्णींकडून हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न. कुलकर्णींवर गुन्हा दाखल केला पाहिजे. राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे पाटलांची मागणी. 2024 मध्ये दोन्ही LLP कंपनीकडून बाहेर पडलो आणि 2025 मध्ये कंपनीकडून जमीन विक्री करण्यात आली. जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी राजू शेट्टींच्या आरोपांना मुरलीधर मोहोळांचं उत्तर. मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार संशयास्पद. त्याची चौकशी करण्याची धंगेकरांची मागणी. राजू शेट्टींच्या आरोपांनंतर बिळात लपलेले उंदीर बाहेर आले. धंगेकर आरोप करण्याआधी माझ्याशी बोलले असते तर सत्यस्थिती समोर ठेवली असती. मुरलीधर मोहोळांची टीका. महायुतीमध्ये असल्यामुळे रवींद्र धंगेकरांनी बोलताना भान राखावं. प्रवीण दरेकरांचा धंगेकरांना सल्ला. एकनाथ शिंदेंनी धंगेकरांना समज द्यावी असाही लगावला टोला. जिथे भाजप पदाधिकारी तिथे दलित शोषितांवर अन्याय वाढतो. पुण्यातल्या मॉडर्न कॉलेज प्रकरणावरून वडेट्टीवारांची टीका. तर प्राध्यापक महोदया स्वतःची चूक कशी नाही यासाठी आटापिटा करतायत. वडेट्टीवारांचं वक्तव्य. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणाला स्थगिती देतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. राजू शेट्टींची माहिती. तर या निर्णयामध्ये सहभागी असलेल्यांची चौकशी करून कठोर कारवाई करा. सुप्रिया सुळेंचीही मागणी. पुण्यात जैन बोर्डिंग प्रकरणी याचिकाकर्ते योगेश पांडे यांनी घेतली फडणवीसांची भेट. तुम्हाला न्याय मिळेल असा फडणवीसांनी शब्द दिलाय. योगेश पांडेंची माहिती. कोणत्याही समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले जाणार नाहीत. आम्ही जातीजातींमध्ये कधीच भेदभाव केला नाही. ओबीसी समाजावर कधीच अन्याय केलेला नाही. नागपुरातनं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. माझे विरोधक भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतील. विरोधकांना सोबत घेऊन माझ्या अंत्यविधीची भाजप तयारी करताय. शिवसेना आणि मित्र पक्षाला संपवायचं ही भाजपची पॉलिसी. शिवसेनेचे आमदार किशोर पाटलांचा भाजपवर निशाणा. आपल्याला महायुतीतूनच निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लढवायच्या आहेत. पण कुणाला जर खुमखुमी असेल तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवून देऊ. मंत्री उदय सामंतांचा मित्रपक्षांना इशारा. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रत्येक जिल्ह्यामध्ये 27% आरक्षणात होतील. मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य. सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पूरग्रस्तांसोबत साजरी केली दिवाळी. तर सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारकडून 192 कोटी रुपये जमा. सोलापूरच्या केवड गावामध्ये लाडक्या बहिणीनं आपल्या पडक्या घरात मंत्री जयकुमार गोरेंचं केलं स्वागत. पडलेलं घर बांधून देण्याचं पालकमंत्री गोरेंचं आश्वासन. अतिवृष्टीसह पुरामुळे जिल्ह्यातील 22,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 52,879 शेतकरी बाधित. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी शासनानं 34 कोटी रुपयांचा आर्थिक निधी मंजूर केलाय. अंबरनाथमध्ये धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिराचं उद्घाटन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नाट्यमंदिराचं उद्घाटन. याचवेळी अभिनेते अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासह दिग्गज कलाकारांची उपस्थिती. आमदार रोहित पवार आज संत तुकाराम महाराजांच्या देहूमध्ये एका दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार. तुकोबारायांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा दाखला देत लाक्षणिक उपोषण केलं जाणार. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेसचं आज राज्य सरकारविरोधात पिठलं भाकरी आंदोलन. सरकारनं फसवी मदत देऊन शेतकऱ्यांची काळी दिवाळी केल्याचा आरोप. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये निषेध आंदोलन केलं जाणार. राज्यात लवकरच 1700 तलाठ्यांची भरती होणार. प्रक्रिया सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. पुण्याच्या मावळ तालुक्यातल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज उद्घाटन होणार. संध्याकाळी 5 वाजता पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये हे उद्घाटन पार पडणार. राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडून वांद्र्यामध्ये दिवाळी पहाट स्वरोत्सवाचं आयोजन. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम. 2 सप्टेंबरला काढलेला GR केवळ 4 जिल्ह्यांपुरता मर्यादित. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्पष्ट.
काहींकडून मोर्चे मेळावे घेत फडणवीसांना बदनाम करण्याचा प्रयत्न, बावनकुळेंची भुजबळांवर टीका. महापालिका निवडणुकीच्या आधी मुंबईतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, माजी नगरसेवक सगुण नाईक यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये काँग्रेसला खिंडार, काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, सरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत निश्चित, अध्यक्षपदासाठी होणार लढत. लक्ष्मण हाकेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, जरांगे हा फक्त मुखवटा, काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतायत, ओबीसी तुम्हाला धक्का न लावता इथून पुढे मतदान करतील, हाकेंचा पत्रात उल्लेख. पंतप्रधान मोदी म्हणतात गीता, बायबल, कुराणपेक्षा संविधान मोठं, प्रत्येकाच्या घरी, त्यामुळे संविधान प्रास्ताविक पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलाय, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. बीडच्या वडवणीमध्ये काही लोकांचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप, दरम्यान यावर शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून आक्षेप, वडवणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. मुलगी दुसऱ्या धर्मातील मुलासोबत जात असल्यास पायतोडा, लव्ह जिहाद प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूरांचं वादग्रस्त वक्तव्य. आमदार सुहास कांदेंच्या शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यावर मोठी जबाबदारी, कांदे यांची नाशिकच्या जिल्ह्याच्या प्रभारी संघटन प्रमुखपदी नियुक्ती. जागा खरेदीतून 3,000 कोटी मिळणार हे गोखले बिल्डर्सनं सांगितलं, पैसा मिळणार असताना सुद्धा तुम्ही बाहेर का पडलात, राजू शेट्टींचा सवाल. तर तुमचा हिस्सा मिळाला नसेल तर त्याची मागणी करावी लागेल, शेट्टींचा टोला. छत्रपती संभाजीनगरच्या नागलमधील शुभम राजपूतच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा, गावकऱ्यांकडून मूक मोर्चाकडून त्याच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश गायवळवर 10 गुन्हे दाखल, तर 10 पैकी 8 गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात. पुण्याच्या बोल्लाईमध्ये जमिनीच्या वादातनं 2 कुटुंबांमध्ये हाणामारी, महिला शेतकऱ्याला दांडक्यानं मारहाण, घटनेची राज्य महिला आयोगाकडून दखल. हिंजवडीमध्ये तडीपार असलेल्या 4 ते 5 जणांकडून तरुणावर हल्ला, हॉटेलच्या भाड्यावरून वाद झाल्यानं हा हल्ला झाल्याची माहिती. पुणे शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात सध्या घट झाल्याची माहिती, मात्र वातावरणात दिवसभर उकाडा आणि रात्री गारवा जाणवत असल्यामुळे पुढील 2 दिवस घाटामाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींचाही अंदाज. पुण्यामध्ये मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवक वाढल्यानं सर्वच प्रकारच्या पालेभाज्यांच्या भावात 30 ते 40% घट, दिवाळीमुळे मालाला कमी उठाव असल्यानं दर पडले. राज्यामध्ये 5,500 शाळांमध्ये विजेचा अभाव, तर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युडायस प्लसच्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर, राज्यातील 1,08,250 शाळांचा अहवालात समावेश. विभागीय स्तरावर औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार, अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार, आयटीआयसाठी 18 लाखांचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा. मध्य रेल्वेचं वेळापत्रक सुधारा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, संयमाचा अंत पाहू नका, लोकल रेल्वे गाड्यांवरून विविध प्रवासी संघटना आक्रमक. दिवाळीमध्ये भेसळीवर एफडीएची नजर, राज्यातनं 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त, खवा, गाईचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप आणि भगरीमध्ये आढळली भेसळ. डोंबिवलीमध्ये दिवाळी पहाटचा झगमगाट, तर गणेश मंदिर आणि फडके रोडवर तरुणाईचा जल्लोष, डोंबिवली गणेश मंदिरामध्ये दिवाळी पहाट निमित्त विद्युत रोषणाई. मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरली, गुणवत्ता निर्देशांक 172 वर, तर प्रदूषणकारी फटाके फोडणं टाळण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन. भाईंदर पश्चिममधून जंजिरे धारावी या किल्ल्यावर दीपोत्सव साजरा, तर किल्ल्यावर गडप्रेमी तरुणांनी दीपोत्सव साजरा केला, हजारो दिव्यांनी यावेळी किल्ला उजळून निघाला होता. धुळ्यातील स्वामीनारायण मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा, तर मंदिराच्या परिसरात भाविकांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. सिंधुदुर्ग एसटी विभागाला नवीन लालपरी बसेस प्राप्त, सिंधुदुर्गसाठी 55 बसेस यापूर्वी प्राप्त, लांब पल्ल्यांच्या फेऱ्यांसाठी नवीन एसटी बसेसचा वापर. जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचा विस्तार आता होणार, अतिरिक्त 2 प्लॅटफॉर्म्सचं बांधकाम करण्याचा प्रस्ताव, जास्तीच्या मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीसाठी हे फायदेशीर होणार. बीडमधील नागरिकांना दिवाळीमध्ये पुरवठा विभागानं दिला सडलेला तांदूळ, तांदळामध्ये किडे, चुरा आणि काळी बुरशी असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावर खंडोबा देवाचा छबिना पुजारी सेवेकरी वर्गाकडून काढण्यात आला, मंदिरांमध्ये नित्य वारकरी, मानकरी, पुजारी सेवेकरीकडून फुलांची सजावट. सोलापूरच्या करमाळ्यातील 8 वर्षीय मुलाच्या कानाची शस्त्रक्रिया यशस्वी, एकनाथ शिंदेंच्या विशेष सहकार्यातनं चिमुकल्यावर शस्त्रक्रिया. धुळे आणि साक्री तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान, शासनाकडून 16,357 शेतकऱ्यांना 10,22,97,000 रुपयांचं अनुदान प्राप्त.
धुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांमध्ये 92% जलसाठा, 12 मध्यम प्रकल्पांमध्ये 94% तर 45 लघु प्रकल्पांमध्ये 88% पाणीसाठा. पीएफचे पैसे काढण्यासाठी 2 महिने आता वाट पाहावी लागणार नाही. राजीनामा दिल्यानंतर 24 तासात 75% रक्कम काढता येणार. तर आजारपण, शिक्षण आणि लग्न या कारणांसाठी त्याचा उपयोग होणार. ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फ्रॉड विरोधात मुंबई सायबर कक्षाची मोठी कारवाई. बंगळुरूमध्ये डिजिटल मार्केटिंग कंपनीच्या चौघं उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना या प्रकरणी अटक. पुण्यातील मॉडर्न कॉलेजची राज्यपाल कार्यालय. पुणे विद्यापीठाकडे पुण्यातल्या विद्यार्थी संघटनांकडून तक्रार. मॉडर्न कॉलेजमुळे नोकरी गमवावी लागल्याचा एका तरुणाचा आरोप. मुंबई हायकोर्टाच्या कामकाजासाठी राज्य शासनाकडून 2228 पदं मंजूर. विधी आणि न्याय विभागानं घेतलेल्या निर्णयाची प्रत कोर्टात सादर. नाशिकच्या ITI कॉलेजमध्ये वैदिक संस्काराचे धडे दिले जाणार. कुंभमेळ्यामध्ये दैनिक विधींसाठी पुरोहितांची गरज लागणार असल्यामुळे हा निर्णय. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांचा मात्र याला विरोध. मीरा रोडच्या गोल्डन नेस्ट भागामध्ये दुचाकीचा अपघात. स्कूटीवरील लहान मुलगा मागून येणाऱ्या बसच्या टायरखाली गेल्यानं दुर्दैवी मृत्यू. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू. अकोल्यातल्या जठारपेठ परिसरामध्ये भरधाव कार बाजारात घुसली. 2 महिला यामध्ये गंभीर जखमी. महिलांवर सध्या उपचार सुरू. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.